तुम्हाला पण नेहमीची 30-30 फ्लावरची भाजी खायला कंटाळा आलाय का? मग आज बनवूया काहीतरी हटके हॉटेलसारखी रिच आणि टेस्टी पालक गोबी. एक जुडी पालक स्वच्छ करून घेतलाय मी इथे. मसाल्यासाठी मी घेतल्या आहेत 8-10 हिरव्या मिरच्या, तीळ, 8-10 काळी मिरी, 7-8 लवंग, काजू, 10-12 आलं आणि दालचिनीचा तुकडा. पालक चांगला ब्लांच करून घेतला गरम पाण्यात, थंड पाण्यात धुवून मग मिक्सरच्या भांड्यात घेतलाय. आणि मगाचं सगळं साहित्य आपण त्याच्यातच घालायचंय आणि मस्तपैकी आपण अशी बारीक पेस्ट करून घ्यायची. त्यानंतर मी इथे कढईमध्ये तेल तापत ठेवलंय. त्याच्यामध्ये एक चक्री फूल, एक मोठी वेलची आणि दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. त्यानंतर आपण एखाद दीड चमचा जिरं घालायचं आहे. मस्त तडतडल्यानंतर आपण त्यात घालणार आहोत थोडंसं हिंग आणि मग आपण टाकणार आहोत एक मीडियम साईजचा कांदा. कांदा चांगला परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत एक मीडियम साईजचा फ्लावर स्वच्छ करून 1 वाटी घेतलेला होता मी. आणि मग टोमॅटो टाकायचा आहे, हळद टाकायची आहे आणि आपला खायचा घरचा मसाला टाकायचा आहे चवीप्रमाणे. चांगलं परतून घ्यायचं आहे सगळं साहित्य. त्यानंतर घालायचं आहे मीठ आणि मग आपली मगाशी प्युरी जी आहे ती घालायची आहे. प्युरी घातल्यानंतर तुम्हाला भाजीची किती कन्सिस्टन्सी पातळ हवे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालायचं आहे. सोपी रेसिपी आहे. तुम्हाला भाजीची रेसिपी आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.